बहिऱ्या दिवसांनी येऊन आला भाऊ. जाऊ दे ना, आता आलोय ना. घे. धन्या, अरे घे बाबा, कोल्ड्रिंक आहे भाऊ, घे. आलो असतो रे, पण आईले बरं नव्हतं ना. बाप्पा काय ना खोटं बोलतो ना रे भाऊ तुझं. तुझ्या भाऊ महेंद्र रोज येऊ राहिला आमच्याकडे. तू काय बी सांगू राहिला गावाले. अरे भाऊ, त्याचं लग्न झालंय, विसरू गेला आपल्याले. नाही रे, तसं काही नाही. अरे तसंच आहे, तसंच आहे. अरे याचं प्रेम काय साधं सुद्धा नाही भाऊ. बायकोला मुंबईला पाठवलंय. ते काय म्हणतात ते रुपये त्याला, ते सपोर्टिव्ह सपोर्टिव्ह हजबंड. हा भाऊ बायकोले सपोर्ट करी राहिला तरी घरी माझी बायको रोज माझ्या डोक्यावर नाची राहिली. दादा, हे काय आता? हे काय तर म्हणजे घरातली सगळी कामं बिचारा माझ्या संगीला एकटीले करणी पडतात. अरे सांग म्हणून बोल रे भाऊ. तू वहिनी आली बिली ना, सगळ्यात पहिले आमच्यावरती केस ठोकेल. अरे वहिनी आली ना इथं वकिली शिकून, फाड इंग्लिश फाडल. तुला म्हणल यू गावठी, युअर फ्रेंड गावठी, युअर फॅमिली गावठी. आली ना पंचायत. आता औषधासाठी म्हणे सापडायचं ना आपल्याला. हे जरा जास्त होते आता. काही बी जास्त होत नाही. बरोबर संगी राहिले ते तुला. हे म्हणे आहे, हे जरा समजून घे. अरे वहिनी आली ना इथं मुंबईहून, कपडे छोटे असतील आणि स्टाईल मोठी असेल. काय रे रुपया. अरे मुंबईच्या समुद्राच्या हवेनं भले 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 हवेत गेले. मग दारू काय, सिगरेट काय. अरा तू वाईन कधीपासून प्यायला लागली. तुला अटकाल काय बडबडतोयस म्हणे. गैरा बायको करून राहिला बरं का तू. आणि तुम्ही बल्लरी बद्दल जे काय बोलताय ना, तशी अजिबात नाही येते. आणि मला विश्वास आहे ती तशी बदलणार पण नाहीये. विश्वास आहे म्हणे. ताडून ह्याच्या विश्वासानेच मला जास्त चढले.